तर्फे आज कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा आणण्यात आलेला आहे। गेल्या 1 वर्षापासून कामगारांच्या मुलांच्या शिष्यवृत्तीसाठीचे अर्ज पेंडिंग आहे आणि या खात्यात एजंटाचा सुळसुळाट झालेला आहे। ओरिजिनल बांधकाम कामगारांना न्याय देण्यासाठी कुणी शिल्लक आहे का? शिल्लक राहिलेच नाही असं आमचं ठाम मत आहे। नूतनीकरण बंद आहे। गरज नसताना अकारण गोष्टीवर खर्च चालू आहे। वास्तविक मूळ मागण्या काय की बांधकाम कामगारांना विमा मिळाला पाहिजे। बांधकाम कामगारांचे घरकुलाचे प्रस्ताव मागण्यात आले, प्रत्यक्ष घरकुल देण्यात आलेलं नाही। नूतनीकरण बंद, विमा बंद, शिष्यवृत्ती बंद। ज्या कामासाठी आम्ही जे लोक कामगारांना पाहिजे ते देत नाही। वास्तविक शासनाने ती योजना काढली की गृह उपयोगी साहित्य द्यायचं। मूळ तुम्ही बघा, कोणत्याही बांधकाम कामगाराची घरात सामान द्या अशा स्वरूपाची मागणी नव्हती, पण शासनाने दिली। आता दिल्यानंतर लोक घेणार। पण मूळ विषय कसा आहे की बांधकाम कामगाराची मुलं शिकली पाहिजेत आणि त्यांचं नोंदणी झाली पाहिजे। नोंदणी बंद आहे, नूतनीकरण बंद आहे आणि शिष्यवृत्ती नाही, घरकुल नाही आणि एजंटाचा सुळसुळाट आहे। याच्यातून मूळ बांधकाम कामगार त्रस्त आहे। यासाठी न्याय मिळावा, मूळ बांधकाम कामगारांना शिष्यवृत्ती मिळाव्या त्यांच्या मुलांना, या मागणीसाठी या ठिकाणी मोर्चा आणलेला आहे। मागण्या जर या येत्या काळात जर आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष केलं तर या कार्यालयावर बेमुदत आम्ही ठिय्या बोंब मारून इथं बसणार, ठिय्या इथं मांडणार आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत या कार्यालयाचं कामकाज देखील आम्ही बंद करणार।